वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आत्ताच मी उठलो आहे आणि सगळे आलेले पाहुणे तर आज गेलेत। आता मस्त आरामात आवरतो सगळं आणि भेटतो तुम्हाला। चला, तर आता हे बघा नाश्त्याला आहेत खापरोळ्या, तर मस्त तर खाऊन घेतो। फिरायला चाललो आहे मालवणला, रेनकोट वगैरे घातला आहे कारण बघा पाऊस भरपूरच लागतोय, बारीक बारीक सुरू पण झाला आहे। चला, तर आता आम्ही पोचलोय मालवणला आणि हा बघा समुद्र बघा, पाणी पर्यंत वरती आलाय आणि सगळ्या बोटी आता किनाऱ्यावरच आल्या आहेत कारण वादळ चालू आहे ना त्यामुळे। आणि हे बघा हा पुतळा बघा शिवाजी महाराजांचा, आणि आपण हे बघा राजकोटला आलो आहे। काय मस्त वाटतंय बघा, नाही बघा जास्त गर्दी नाही आहे, नाही बघा मस्त वाटतं इथे आल्यावर मला। आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो, तर आधी पहिली चप्पल काढून घेऊया। आता आतमध्ये मस्त, आता हे बघा इथे एक मंदिर आहे आणि हे बघा बाजूला एक ही मूर्ती आहे, एवढी मोठी मूर्ती आहे ती बघा, एकदम मस्त वाटतं बघा बघायला। मला ना ही मूर्ती खूप आवडली, आधी पण एक होती, आता ही नवीन मूर्ती आहे। आणि हे बघा हे इथे मंदिर आहे, हे बघा महापुरुष मंदिर राजकोट। आता आतमध्ये जाऊन पाया पडून घेतो आणि तुम्ही मूर्ती बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। ही बघा फ्रेममध्ये बसत नव्हती, आता ही वाईड अँगलने घेतो, म्हणजे विचार करा की किती मोठी मूर्ती आहे ती, एकदम मस्त वाटतं। आणि आजूबाजूला वातावरण बघा पूर्ण असं पाऊस भरला आहे आणि बघा कसं वाटतं। आणि गर्दी पण जास्त नाही आहे कारण या पावसामुळेच आता इथे खूप गर्दी असते। हे बघा पाठीमागे असं ना पूर्ण समुद्र आहे, इथे सगळी लोक फोटो बिटो काढायला आले आहेत। पाणी बघा किती वाढलं आहे ते, पूर्ण पाऊस भरला आहे आणि या सगळ्या बोटी बघा साईडला येऊन थांबल्या आहेत किनाऱ्यावर। तर आता आम्ही आलो आहे ढाब्यावर, तर म्हटलं ढाब्यावर जेऊया, आणि तिथे काय मासे खायला थांबलो नाही, मासे काय म्हटलं आम्ही रोजच खातो। तर आता जेवण झालं आहे आणि आता हवा डेझर्ट, तर आईस्क्रीम घेतला आहे। इतर आलो आहे, खूप पाऊस मिळाला, खूप कंटाळासुद्धा आला। आलो मस्त जेवलो आहे, त्याला की एडिटिंग करतो आणि मग जेवतो। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, भेटूया उद्याच्या ब्लॉग। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।